रामकृष्ण हरी. सध्या महाराष्ट्रावरती अतिवृष्टीचं सावट पाहता मी माझ्या शब्दामध्ये एक कविता रचलेली आहे. ती माझ्या शेतकरी बापाच्या चरणी समर्पित करतो. देवा असं आमचं काय रे चुकलं, देवा असं आमचं काय रे चुकलं, तोंडाशी आलेलं पिकच वाहून नेलं. बाप माझा शेतकरी जीवाचा आकांता करतोय, बाप माझा शेतकरी जीवाचा आकांता करतोय, त्याला पाहून तगडाच्या काळजालाही पांजर फुटतोय. आयुष्यभर कष्ट करून माझ्या मायेनं संसार हा जोडला होता, आयुष्यभर कष्ट करून माझ्या मायेनं संसार हा जोडला होता, तोच संसार पाण्यातून माझ्या मायेला पाहत होता. त्या संसाराला पाहून माझ्या मायेचा हंबरडा काही आवरेना, त्या संसाराला पाहून माझ्या मायेचा हंबरडा काही आवरेना. देवा हे अतिवृष्टी नावाचं संकट काही थांबेना. माझा बाप जगाचा पोशिंदा त्याचीच कार्य हानी केली, माझा बाप जगाचा पोशिंदा त्याचीच कार्य हानी केली. आमच्या प्राणापेक्षा प्रिय असलेली मुकी जनावर डोळ्या देखत वाहून गेली, डोळ्या देखत वाहून गेली. पीक आलं की नवे कपडे घेऊन सांगितलं होतं त्यानं पोराला, पीक आलं की नवे कपडे घेऊन सांगितलं होतं त्यानं पोराला. सांगणारे देवा त्या पोरानं आता मागावं तरी कोणाला. देवा पांडुरंगा, देवा पांडुरंगा आम्ही सारे मिळून शरण तुला येतो, देवा पांडुरंगा आम्ही सारे मिळून शरण तुला येतो. सांगणारे या अतिवृष्टी नावाचं संकट कधी थांबवतो, संकट कधी थांबवतो. रामकृष्ण हरी.